मित्रांनो नमस्कार. आज आपण दोन महत्त्वाच्या बातम्या डिस्कस करणार आहोत. एक, केंद्र शासनाने नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी ही नवीन भरती संस्था तिच्या निर्मितीस मान्यता दिलेली आहे. यामध्ये IBPS, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन या बॉडीज मार्फत आत्तापर्यंत केंद्र सरकारच्या अराजपत्रित पदांसाठी जी रिक्रुटमेंट होत होती ती रिक्रुटमेंट आता सर्व या तिन्ही बॉडी आपण बाजूला करून आता नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी या संस्थेमार्फत संपूर्ण देशासाठी एकच कॉमन एंट्रन्स घेतली जाणार आहे. आणि दुसरी बातमी अशी आहे की महाराष्ट्र शासनाने नुकताच एक शासन निर्णय पास केलेला आहे आणि त्या शासन निर्णयानुसार ज्या सरळ सेवेमार्फत भरती केल्या जातात, पदांची भरती केली जाते, त्या पदांच्या भरतीसाठी नव्याने त्यांनी काही रूल्स आखलेले आहेत किंवा जिल्हा निवड समिती, प्रादेशिक निवड समिती आणि राज्य निवड समिती या समित्यांना काही अधिकार दिलेले आहेत रिक्रुटमेंटचे. त्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. आपल्याला असं दिसून येईल की एका ठिकाणी केंद्र सरकार हे सर्व प्रकारच्या अराजपत्रित पदांच्या भरतीसाठी एकच एंट्रन्स एक्झाम राबवण्याच्या प्रयत्नात आहे, तर दुसरीकडे राज्य सरकारांमार्फत अजून देखील सरळ सेवासारख्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील जे पदं आहेत, अराजपत्रित पदं, खास करून गट ब आणि गट क पदं फार मोठ्या प्रमाणात ही भरती होत असते. तर या पदांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे नवीन जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे त्यामध्ये डिसेंट्रलायझेशन आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे केंद्राकडे एकीकडे आपल्याला सेंट्रलायझेशन, तर राज्याच्या भरतीसाठी मात्र, सरळ सेवेच्या भरतीसाठी मात्र डिसेंट्रलायझेशन आपल्याला दिसून येत आहे. तर आपण चर्चा करूयात त्याच्यावरच. तर केंद्र शासनाच्या अराजपत्रित पदांसाठी कर्मचारी असतील अराजपत्रित, रेल्वे आणि सरकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी राष्ट्रीय भरती संस्था नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी हिची स्थापना करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिलेली आहे. केंद्र सरकारी विभागातील गट ब आणि गट क श्रेणीतील 1.25 लाख रिक्त पदांसाठी दरवर्षी सुमारे 3 कोटी मुलं अप्लाय करत असतात. आकडा खूप मोठा आहे. आणि सध्या वेगवेगळ्या 20 रिक्रुटमेंट एजन्सीज मार्फत या रिक्रुटमेंट एक्झाम्स होत असतात. जर तुम्ही केंद्र सरकारच्या किंवा पब्लिक सेक्टर बँकेच्या एक्झाम्सचं शेड्यूल बघितलं तर वर्षामध्ये जर 52 वीकेंड्स असतील तर 52च्या 52 रविवार कुठली ना कुठली एक्झाम ही होतच असते. तर या 20 वेगवेगळ्या ज्या रिक्रुटमेंट एजन्सीज आहेत तर त्यांच्या मार्फत वेगवेगळ्या कॉमन एंट्रन्स एक्झाम घेण्यात येत होत्या. त्यातून वेळ, पैसा यांचा अपव्यय होत होता आणि संस्थांमध्ये समन्वय नसल्यामुळे ओव्हरलॅप होत होत्या एक्झाम, विद्यार्थ्यांचं नुकसान होत होतं, उमेदवारांचं नुकसान होत होतं. आणि हा गोंधळ कमी करण्यासाठी राष्ट्रीय भरती संस्था निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता यामध्ये महत्त्वाच्या ज्या रिक्रुटमेंट एजन्सीज आहेत, हजारोने ज्याच्यामध्ये रिक्रुटमेंट होते, अशा एजन्सीज कुठल्या आहेत तर कर्मचारी निवड आयोग आहे, ज्याला आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणतो. नंतर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आहे आणि IBPS आहे. IBPS ही पब्लिक सेक्टर बँक्स ज्या आहेत त्याच्यासाठी मागील 10 वर्षांपासून रिक्रुटमेंट एजन्सी म्हणून काम करत आहे. आणि सुरुवातीच्या टप्प्यात या 3 मोठ्या एजन्सीचं मर्जर होणार आहे किंवा त्यांच्यासाठी एक आता जी नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी आहे त्या एजन्सी मार्फत या 3 बोर्ड्स मार्फत ज्या परीक्षा व्हायच्या त्या आता होणार आहेत. म्हणजे IBPS बँकिंग असेल किंवा SSCच्या एक्झाम्स असतील किंवा रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या एक्झाम्स असतील. तर त्या स्केलनुसार ज्या एक्झाम असतील, म्हणजे एम्प्लॉईजच्या, कर्मचाऱ्यांच्या, गट क कर्मचाऱ्यांची वेगळी एक्झाम होईल आणि गट ब लेवलच्या एक्झाम ज्या आहेत त्या वेगळ्या होतील. नंतर 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कॉमन एंट्रन्स एक्झाम असणार आहे. ती ऑनलाईन असेल आणि रिझल्ट लगेच डिक्लेअर होणार आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय, फक्त नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीज फॉर्म केलेली नाहीये, तर त्या एजन्सी मार्फत ज्या परीक्षा होणार आहेत त्या कशा असणार आहेत, ऑनलाईन आणि इन्स्टंट रिझल्ट देणाऱ्या त्या एक्झाम असतील. ठीक आहे. मग त्याच्या उलट महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या आता काय दिसून येत आहे आपल्याला, तर तुम्हाला माहिती आहे की MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब, गट क आणि गट अ म्हणजे राजपत्रित गट अ आणि गट ब, अराजपत्रित गट ब आणि गट क पदांसाठी भरती प्रक्रिया राबवते. त्यामधल्या परीक्षा तुम्हाला माहिती आहेत, राज्यसेवा असेल, गट ब असेल ज्यामध्ये PSI, STI आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसरचा समावेश होतो. गट क असेल, क्लर्क, टायपिस्ट, टॅक्स असिस्टंट, एक्साइज सब इन्स्पेक्टर, याशिवाय कृषी सेवा,
फॉरेस्ट सर्व्हिस, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यासारख्या पॉप्युलर एक्झाम्स आहेत ज्याची रिक्रुटमेंट MPSC मार्फत घेतली जाते. परंतु MPSCच्या कार्यकक्षेबाहेर देखील बरीच पदं आहेत आणि त्याची रिक्रुटमेंट ही सरळ सेवेमार्फत होते आणि त्या कामी जिल्हा निवड समितीची मदत घेतली जाते. मध्यंतरी शासनाने MPSC कडनं MPSCला एक प्रस्ताव दिला होता की त्यात अशी विचारणा करण्यात आली होती की सरळ सेवेची हजारोने ही जी पदं भरली जातात महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये, तर त्या पदांचे रिक्रुटमेंट प्रोसेस राबवायला MPSC इंटरेस्टेड आहे का? आणि त्या प्रस्तावाला MPSCने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्या प्रकारची बातमी देखील मागच्या महिन्यात आपण पेपरमध्ये वाचली होती आणि मुलांच्या कुठेतरी आशा पल्लवित झाल्या होत्या की या ज्या परीक्षा होतात विकेंद्रीकरण पद्धतीने, त्या परीक्षांमध्ये प्रमाणीकरणाचा अभाव असतो, सिलेबसमध्ये एकवाक्यता नसते, पेपर सेटिंगमध्ये युनिफॉर्मिटी नसते, बऱ्याचदा मुलांना वेगवेगळ्या परीक्षांचे वेगवेगळ्या ठिकाणचे फॉर्म्स भरावे लागतात, एकाच दिवशी परीक्षा येतात, अशा अनंत अडचणी उमेदवारांसमोर होत्या. आणि त्यामुळे जेव्हा MPSCने या रिक्रुटमेंट प्रपोजलला होकार दर्शवला होता तेव्हा मुलांना असं वाटलं होतं की आता चांगले दिवस येतील. परंतु आता असं दिसून येतंय की MPSCने जरी त्या प्रस्तावाला होकार दर्शवला असला तरी शासनाने नवीन GR काढून अद्याप जिल्हा निवड समितीकडेच ते अधिकार जे आहेत ते अबाधित ठेवलेले आहेत रिक्रुटमेंटचे. तर ते कसं असणार आहे ते आपण बघूया. सगळ्यात महत्त्वाचं, शासनाचा हा जो GR आहे तो सामान्य प्रशासन विभागाचा आहे. 17 ऑगस्ट 2020 चा तो GR आहे आणि त्याचा नंबर मी तुम्हाला एकदा वाचून दाखवतो. 202081717013920007. शासनाच्या वेबसाईटवर जाऊन सामान्य प्रशासनाचा 17 ऑगस्ट 2020 चा हा GR तुम्ही बघू शकता. त्या GR मध्ये संपूर्ण प्रोसेस सांगितली आहे. त्या GR नुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक जिल्हा निवड समिती असेल, प्रादेशिक विभाग प्रमुख म्हणजे डिव्हिजनल कमिशनर यांच्या अध्यक्षतेखाली एक प्रादेशिक निवड समिती आणि विभाग प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय निवड समिती असेल. म्हणजे त्रिस्तरीय निवड समिती असेल. महा-IT मार्फत OMR वेंडर्सची एम्पॅनलमेंट होईल. म्हणजे काय, जे OMR वेंडर्स असतील ज्यांचं काम आहे की मुलांचे फॉर्म भरून घेणं, त्यांच्याकडनं फीस कलेक्ट करणं आणि OMR शीट्स ज्या असतात त्या तपासणं, तर या पद्धतीमध्ये जे OMR वेंडर्स हे महा-IT मार्फत सिलेक्ट केले जातील आणि त्या OMR वेंडर्स पैकी एक OMR वेंडर हा जिल्हा निवड समितीला निवडायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं, निवड समित्या OMR वेंडर्स मार्फत ही परीक्षा राबवणार आहेत. आता याच्यामध्ये जिल्हा निवड समितीचं काम काय असेल आणि OMR वेंडरचं काम काय असेल, त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतील ते आपण बघूया. तर नियमित पदभरती, शिक्षण सेवक, ग्रामसेवक, कृषी सेवक, पोलीस, आरोग्य सेवक आणि महामंडळातील रिक्त जागा इतकी त्याची व्याप्ती आहे. या पदांची भरती ही जिल्हा निवड समिती मार्फत होणार आहे. मग जाहिरात, प्रश्नपत्रिकेची निर्मिती, पेपर सेटिंग ज्याला आपण म्हणतो, निवड प्रक्रिया, अंतिम निवडीचे अधिकार हे निवड समितीकडे असणार आहेत. मग जो टेक्निकल पार्ट येतो, अर्ज स्वीकृती म्हणजे ऑनलाईन ऍप्लिकेशन मुलं जे करतील ते, परीक्षा शुल्क स्वीकृती, प्रोसेसिंग म्हणजे तो फॉर्म मुलांचा जे ऑनलाईन ऍप्लिकेशन आले असतील ते प्रोसेस करणं, त्याची छाननी करणं आणि पेपर तपासणी हे OMR वेंडर्सकडे असणार आहे. याशिवाय त्या GR मध्ये तक्रार निवारण कक्षाचं सुद्धा प्रावधान केलेलं आहे, परंतु त्याचा एक्झॅक्ट रोल, त्याची एस्टॅब्लिशमेंट कशी होईल याबाबत मात्र त्या GR मध्ये जास्त काही लिहिलेलं नाहीये. मग आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या कामी आपला इंटरेस्ट शासनाला कळवला होता. जेव्हा शासनाने विचारणा केली तरी सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे हे काम देण्यात आलेलं नाहीये. ही बाब खूप दुर्दैवी आहे. आणि आता काही प्रश्न उमेदवारांसमोर उभे आहेत. तर ते काय आहेत की परीक्षा ही कॉमन होणार की वेगवेगळ्या होणार, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा होणार की कॉमन एक्झाम होणार. नंतर दुसरा प्रश्न आहे, परीक्षा ही ऑनलाईन असेल की ऑफलाईन. आपण आत्ताच बघितलं नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी ही ऑनलाईन एक्झाम घेणार आहे. आणि परीक्षा अभ्यासक्रम आणि पेपरमध्ये एक वाक्यता, युनिफॉर्मिटी असेल का, स्टँडर्डायझेशन असेल का, हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यामध्ये ट्रान्सपरन्सी किती असेल. मागील 3 ते 5 वर्षाचा जर अनुभव बघितला उमेदवारांचा तर तो खूप वाईट अनुभव आहे. ट्रान्सपरन्सी बिलकुल दिसून आलेली नाहीये. पेपरमध्ये स्टँडर्डायझेशन नाहीये, एक्झाम्स ओव्हरलॅप होत आहेत, उमेदवारांना संधी नाकारल्या जात आहेत. आणि त्यामुळे एकीकडे देशाचा किंवा केंद्र सरकारचा जो
हेतू आहे तो परीक्षेच्या केंद्रीकरणाकडे आहे, तर शासनाचा हेतू हा, राज्य शासनाचा हेतू हा परीक्षांच्या विकेंद्रीकरणाकडे आहे असं आपल्याला दिसून येतं. आता या बाबतीमध्ये तुम्ही शासनाला निवेदनं देऊ शकतात, काही सुधारणा सुचवू शकतात आणि शासन त्याचा पॉझिटिव्हली विचार देखील करू शकतं. त्यामुळे तुमच्या काही सूचना असतील, काही सजेशन्स असतील तर त्या तुम्ही कमेंट्समध्ये लिहा. आपण त्यावर नक्कीच चर्चा करू. तुर्तास आपण इथेच थांबूया. तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कमेंट्समध्ये तुमच्या सूचना ज्या आहेत त्या मांडा. डिस्क्रिप्शनमध्ये मी जो GR मेन्शन केला त्याची लिंक मी शेअर करणार आहे. तो GR वाचा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. याशिवाय नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीची जी बातमी आहे ती देखील मी तुमच्याबरोबर शेअर करतो PIBच्या वेबसाईटवरनं. दोन्ही बातम्या वाचा आणि मग याचा तुलनात्मक अभ्यास करून योग्य तो निर्णय घ्या. ठीक आहे, तुर्तास आपण इथेच थांबूया. धन्यवाद.